11वी ॲडमिशन 2025-26साठी कॉलेज कसं सर्च करायचं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. गुगल क्रोम उघडा. गुगल क्रोममध्ये या ठिकाणी जी ॲडमिशनची साईट आहे ती सर्च करा. या ठिकाणी बघू शकतात MHA-FY-JC-Admission.in याला एंटर द्या. नंतर या ठिकाणी दुसरा डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. सर्च कॉलेज या ठिकाणी आपल्याला कॉलेज आता निवडायचे. या ठिकाणी जे बॉक्स आहेत रिकामे ते आपल्याला भरून घ्यायचे आहेत. या ठिकाणी ज्याला आर्टची कॉलेज सिलेक्ट करायचं असेल त्यांनी आर्ट सिलेक्ट करायचं. ज्यांना कॉमर्स सायन्स जे असेल ते. आपण या ठिकाणी सायन्सची कॉलेज सर्च करणार. नंतर या ठिकाणी आपल्याला जर वाटत असेल की आर्ट आणि कॉमर्स पण तर तिघं सिलेक्ट करू शकतात. या ठिकाणी मीडियम मराठी, इंग्लिश, हिंदी, गुजराती जी मीडियम आपल्याला पाहिजे असेल ती सिलेक्ट करू शकतो. आपण हे मराठी, इंग्लिश 2 सिलेक्ट केलेत. नंतर या ठिकाणी अनुदानित आहे. नंतर गव्हर्मेंट, नंतर 20 ते 80% अनुदान मिळालेले जी संस्था आहेत ते. या ठिकाणी सेल्फ फायनान्स आणि या ठिकाणी विना अनुदानित. तर आपण अनुदानित कॉलेज सर्च करू. या ठिकाणी बॉयज, गर्ल आणि या ठिकाणी शिओइड म्हणजे दोघांसाठी. तर आपण हे तिघं सिलेक्ट करून घेऊ. तर या ठिकाणी सब्जेक्ट आहे. या ठिकाणी विभाग निवडायचे. या ठिकाणी डिस्ट्रिक्ट निवडा. या ठिकाणी तालुका निवडा. आपण या ठिकाणी डायरेक्ट विभाग निवडू. ज्याला जे विभागमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी तो विभाग निवडायचा आहे. नाशिक डिस्ट्रिक्ट. नंतर मग डायरेक्ट सर्च कॉलेज याच्यावर क्लिक करा. या ठिकाणी पाहू शकतात आपल्याला जे नवापूर तालुक्यात जेवढे अनुदानित कॉलेज असतील ते आपल्याला या ठिकाणी दिसतील. आपल्याला जी कॉलेजची पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायचं असतील त्यांनी त्या कॉलेजचे समोर डिटेल्स पाहू शकतात. या ठिकाणी आपण पाहू शकतो सार्वजनिक हायस्कूल विसरवाडी. तर या ठिकाणी डिटेल्स आणि या ठिकाणी इनटेक म्हणजे किती जागा आहेत ते पण पाहू शकतो. या ठिकाणी डिटेल्सवर क्लिक करा. आपल्याला ती कॉलेज सार्वजनिक हायस्कूल ही जी कॉलेज आहे याची पूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला दिसेल. आता ती गव्हर्मेंट आहे किंवा नाही ते पण आपल्याला या ठिकाणी दिसेल. ती संस्था प्रायव्हेट आहे की गव्हर्मेंट आहे. या ठिकाणी प्रायव्हेट संस्था आहे. नंतर या ठिकाणी बघू शकतात की आर्ट हे अनुदानित तुकडी. किती तुकडे आहेत तर 3. नंतर या ठिकाणी कॉमर्स आहे. कॉमर्स पण अनुदानित तुकडी आहे 1. नंतर या ठिकाणी सायन्स आहे. सायन्सला पण 20 ते 80% दरम्यान अनुदान मिळालेलं आहे. मग सायन्सची 2. या ठिकाणी आपण या पद्धतीने कॉलेजचे पूर्ण डिटेल्स पाहू शकतो. तसंच जागा किती आहेत ते पण आपण इथून पाहू शकतो. या पद्धतीने